आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये असा एक पदार्थ बनवणार आहोत ना, की ज्याचे भाऊबंध तुम्हाला गुजरात, राजस्थान आणि त्या सगळ्या ठिकाणी मिळतील, की जिथे खूप उष्णता आहे. पण आज आमच्या किचनची उष्णता सुद्धा वाढणार आहे, कारण आज हा पदार्थ बनवताना आमच्या आयुष्याचा अनुमलिक झाला. का? अनुमलिकचं मीम नाही का? आग लगा देंगे, आग लगा देंगे, आग लगा देंगे. आणि लिटरली आज आम्ही आमच्या स्वयंपाकघरामध्ये आग लावलेली आहे. सो काय झालाय हा प्रकार बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, फूड कुटुंबाच्या आजच्या भागामध्ये मी अधीश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा भाग हा माझ्यासाठी दोन गोष्टींसाठी खूप खास आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जो पदार्थ आज आपण करणार आहोत ते म्हणजे भज्यांची आमटी, जे माझं विशेष आवडीचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आज हा जो पदार्थ करायला जी व्यक्ती आली आहे ना आपल्या किचनमध्ये, ती खूप खास आहे. ती म्हणजे माझी मावशी. नाव तिचं श्रद्धा पत्की आहे, पण आम्ही तिला इकडनं बाहेरचं नाव तिला स्मिता म्हणतो, त्यामुळे स्मिता मावशी मी म्हणतो. पण जर तुम्ही या किचनमध्ये पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला सांगतो की हे तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं किचन आहे. जी लोक खाण्यापिण्यावरती प्रेम, खायला करून घालायला आवडतं ना, त्या सगळ्यांचं हे किचन आहे. सो जर तुम्हाला सुद्धा आमच्या किचनमध्ये येऊन तुमचे पदार्थ सगळ्या जगाला दाखवायचे असतील तर इथे हा जो नंबर देतोय ना, हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि त्याच्यावरती तुमच्या मस्त मस्त रेसिपी पाठवा. आणि हा नंबर अजून एका गोष्टीसाठी तुम्हाला सेव्ह करायचा आहे, कारण आमचं हे जे किचन छान, हे जे पॉटरी डेनच्या छान सिरामिक भांड्यांनी सजलंय ना, याच्यातलं एखादं क्रॉकरी आयटम हा तुमचाही होऊ शकतो. पण त्याकरता तुम्हाला काय करायचंय, त्याकरता तुम्हाला एपिसोड शेवटपर्यंत बघायचा आहे. सो वेळ न दवडता मावशी, आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ऑडियन्सला सांगूयात की जी आज भज्यांची आमटी आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. साहित्य ना, उडदाची डाळ भिजवलेली आणि अर्धी वाटी उडदाची डाळ असेल तर त्यात 1 चमचा मुगाची डाळ घालायची, म्हणजे ते हलकं होतं. अच्छा, म्हणजे भजी हलकी होते. भजी हलकी होतात म्हणजे. तर ते तू भिजवून आता काय केलंयस मग? त्याचं मी हे वाटण केलंय. अच्छा, यात तिखट, मीठ आणि कोथिंबीर. तिखट, मीठ आणि कोथिंबीर घातली. आणि साधारण किती कन्सिस्टन्सी जरा दाखव ना जरा. खूप पातळ नाही करायचं ते असं, तर भजी अच्छा पडेल असं इतपत हे पाहिजे. ओके, हे तर झालं आता भज्यांचं. आणि आता जी आमटी आपल्याला करायची आहे त्याला काय काय लागणार? आमटीचं वाटण आहे ना, ते गरम मसाला आहे, त्यात लवंग, मिरे, दालचिनी आपलं नेहमीच, थोडे तीळ, कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण आणि हे धने, हे सगळे, गरम मसाला आणि मीठ, असं एवढं. पण हे सगळं मग आपण काय सगळं भाजून हो भाजून घ्यायचं हे सगळं तेलावर. आणि मग त्याचं वाटण झालं की ते असं दिसतं ते वाटण त्याचं. ओके, सो वाटण तुम्हाला कळलेलं आहे, भज्यांना काय काय लागणार आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. नसेल कळलं तर व्हिडिओ पॉज करा, सगळे इन्ग्रेडियंट बघा, लिहून घ्या आणि मग करा. सो आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, भजी तळायची. ओके, सो आम्ही तेल तापायला ठेवलेलं आहे, तो पहिल्यांदा भजी करून घेऊया. छोटी छोटी करायची, कारण ती आमटीत घातली ना की फुगतात, खूप मोठी होतात. बरं, त्यामुळे खूप मोठी असे करायचे नाही. ओके, कमाल. ही भजी नुसती सुद्धा इतकी टेमटिम दिसते ना की नुसती सुद्धा खाऊ शकतो आपण. सो ही भजी आपल्याला चांगली तळून घ्यायची आहे व्यवस्थित, हो ना? हो, ओके. हा, हे बघ, तेल चांगलं तापलं असल्यामुळे ती लगेच वरती तरंगायला लागली. एक काम करतो, आम्ही ह्या सगळ्या भज्या छान तळून घेतो. तोपर्यंत मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं ना की ह्या पदार्थाचे आपले राजस्थान आणि गुजरात मधले जे भाऊबंद आहेत ते कोण आहेत त्याची माहिती पटकन देतो. सो आज ही जी आपण भज्यांची आमटी करतोय ना, ही महत्त्व करून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विदर्भाचा भाग असेल किंवा मराठवाडा भाग असेल, इथे जास्त प्रमाणात खाताना मिळते. याचं रिझन काय माहिती का? तिथं असलेलं उष्ण वातावरण. त्याच्यामुळे काय होतं, अर्थातच भाज्या कमी मिळतात. आणि मग भाज्या कमी झाल्या की मग डाळींच्या आधारे वेगवेगळ्या भाज्या आपल्या पूर्वीच्या काळच्या स्त्रिया करायच्या. पण याचे जे भाऊबंद आहेत ना, हे फक्त महाराष्ट्रात नाही बरं का, महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थानामध्ये गट्टे की सब्जी आहे, किंवा गुजरातमध्ये दाल ढोकळी आहे, किंवा तेलंगणा असेल, उत्तर कर्नाटक याच्यामध्ये असेल रसेलू वडेदू नावाची जी भाजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे जे वडे आहेत हे करून त्याची भाजी केली जाते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की हे जे फूड कुटुंब आहे हे वसुधैव कुटुंबकम या तत्वावरती चालतं, की जिथे सगळ्या जगभराचं खाण्याचे हे जे पदार्थ आहेत हे फक्त बनवले नाही तर सेलिब्रेट सुद्धा केले जातात. सो छान असा गोल्डन ऑरेंजिश कलरमध्ये आपली ती भजी तळून झालेली आहे. वाह, कमाल.
अजून एक घाणा काढूया. अजून एक घाणा काढूयात. मला याच्यापासून लांब ठेवा, कारण मी हे नुसते सुद्धा खाऊ शकतो. सो मी हे थोडेसे लांब ठेवतो. बस होतील एवढी. हो हो, बस बस बस. तेवढं सारण संपून टाक मावशी, कारण मग परत ते अर्धवट न्यायला नको. हे हो हो. सावकाश. हीच होती ती मुवमेंट ज्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचा अनुमलिक झाला. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी. पण आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेतो, सगळी काळजी होती, त्यामुळे गोष्टी आता कंट्रोलमध्ये. सो हा जो ज्वलंत ब्रेक होता हा कट करूयात आणि पुन्हा एकदा रेसिपी सुरू करूयात. सो आमची मस्त गरमागरम भजी ही तळून झालेली आहे, जी स्वतःच खूप टेम्पटिंग दिसत आहे. पण आता ती मी थोडीशी बाजूला ठेवतो, कारण मी ही ठेवली तर नुसती पण खाऊन टाकेल. पण आता वेळ आली आहे ह्याची आमटी करायची. तुम्हाला माहिती नसेल सांगतो, आमचा हा जो कॅमेराच्या मागे आहे ना आमचा DOP, त्याला माहित नव्हतं की असं काही हे बनवतात म्हणून. सो तुम्हाला सुद्धा जर अशी भज्यांची आमटी माहिती नसेल तर खालती कमेंटमध्ये येस म्हणून नक्की सांगा. आता हे जे आपण हा जो मसाला सगळा भाजलाय ना, त्याचं हे असं वाटण करून घेतो, भाजून सगळं. ओके. आणि मग आता ते त्याच्यात सगळं परतून घ्यायचं आपण. परतून घ्यायचं. हे भाजलेलंच आहे सगळं, आपलं भाजून वाटण केलेलं आहे, त्यामुळे काही असं फार परतायला पाहिजे असं काही नाही. अच्छा. हे सगळं भाजलेलंच आहे ना आपलं मसाला. सो आता आपण वाटणामध्ये हळद घातली थोडीशी. ओके. आणि आता बाकी आपण पाणी घालून मग बाकीचा अंदाज घेऊन मग ते घालायचं. अच्छा. मीठ मसाला वगैरे तो नंतर घातला तरी चालेल. ठीक ठीक. थोडंसं तिखट आणते रंगाला, जरा रंगाला थोडंसं तिखट, म्हणजे मग ते फोडणीत घातलं की कसं तर्री चांगली येते. चांगली. सो जी लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी जर तुम्हाला बघायचं असेल की बाबा नॉनव्हेज खाणाऱ्यांना काय सुख मिळतं, आय थिंक ही आमटी त्याच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. हो की नाही? हो, येस. घालू पाणी? हो घाल. बघा किती घालू. हो घाल. सो आता ह्याच्यामध्ये आपण काय घालणार आहोत? कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. कसं तिखट कमी असेल, पण ही थोडी ना झणझणीतच असते, खूप सप्पक नाही असं. बरोबर बरोबर बरोबर. तिखट आपण थोडं मग अशी घातलेलंच आहे. करेक्ट. तर थोडंसं मीठ घालूया. मीठ घालूया. पण आपण वाटण करताना त्याच्यामध्ये मीठ नव्हतं घातलेलं. नाही वाटणात मग मीठ तुम्ही आपापल्या ह्याच्याप्रमाणे घाला. ओके. कमी जास्त कसं लागेल तसं. आता मोठा ते उकळलं ना की मग त्यात भजी सोडायची. कमाल. रंग असा छान आलाय मग. सो तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. करेक्ट. येस. पण मुळात हे जे वाटण आहे, या वाटणाचा जो अरोमा आहे हा खूप कमाल आहे. मावशी मला सांग, ही जी रेसिपी आहे ही तू लग्नाच्या आधी शिकलीस की लग्नाच्या नंतर शिकलीस? नंतर. लग्नाच्या नंतर शिकलीस. आणि जेव्हा पहिल्यांदा केली होती तेव्हा काय लोकांकडनं कॉम्प्लिमेंट मिळाली? हो, माझ्या घरच्यांना खूप आवडली होती ती. वा 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 वा. आमच्या घरात आमच्या आजीपासून जी खाण्याची म्हणजे उत्तम जेवण करण्याची जी आहे ना, ती आय थिंक पास ऑन होत आता माझ्यापर्यंत सुद्धा आलेली आहे. पण मी सध्या पदार्थ करत नाही, मावशीलाच करू दे. सो आमटीला आपलं छान एक उकळी येऊ दे, मग आपण त्याच्यामध्ये भजी सोडूया. लागली उकळायला, सोडूया. सो आता म्हणजे शिरेल आमटी उकळायला लागली, त्यामुळे आता एक एक भजी आपण त्याच्यामध्ये सोडूया. ओके. बस. अजून एखादं. चला, ही उरलेली भजी माझ्यासाठी आणि आमचा DOP यशोधन त्याच्यासाठी आहे, कारण त्याला माहित नाही आहे काय असतं. ओके. सो हे तुझ्यासाठी. सो भजी छान आपली त्याच्यामध्ये सोक होतीये. आम्ही ती छान फायनल प्लेट करतो आणि तुम्हाला दाखवतो याचा फायनल लुक कसा दिसतोय ते. सो आमची गरमागरम अशी मस्त ही भज्यांची आमटी रेडी आहे. त्याच्यावरती तर आम्ही ताव मारणार आहोतच, पण जाण्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न मी विचारणार आहे की आज आपण ह्या ज्या भज्या बनवल्या, तुम्ही बघितल्या, त्या छान तेलामध्ये गेल्या एकदम अशा छान तरंगल्यावरती, तर त्या हलक्या होण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये
एक महत्वाची डाळ ऍड केली होती. ती डाळ कोणती आहे? खाली हा जो नंबर देतोय त्याच्यामध्ये मला तुम्ही व्हॉट्सअप करून नक्की सांगू शकता. पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय की ही जी भज्यांची आमटी आपण बनवली, हे जे भज्या आहेत ह्या छान हलक्या होण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही अजून एक मॅजिकल डाळ घातली होती. ती डाळ कोणती होती हे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती सांगायचंय. खाली हा नंबर देतोय, या नंबरवरती तुमची उत्तरं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्याकडच्या छान छान रेसिपीज हे सगळं काही आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि मावशी आली तर मी तिच्याकडनं फक्त एक रेसिपी नाही करून घेणार, तिच्याकडनं अजून एक छान अशी खमंग खुसखुशीत अजून एक रेसिपी करून घेणार आहे. ती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला काय करायचंय, अर्थातच खाण्यावरती प्रेम करत राहायचंय आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहायचंय.